तुम्हाला आहे ना, कधी-कधी एखाद्याने स्मॉल कमेंट पण केली असेल ना, तरी आपल्याला डीपली हर्ट होतं, डीपली फील होतं. असं कधी एव्हर यू फेल्ट डीपली हर्ट बाय सम स्मॉल कमेंट? तुम्ही दुखावला आहात ना? सो ती जी ती जी जखम आहे, जी तुम्हाला एकदा झालेली आहे, ती आताची नाही आहे. ती आत्ता आलेली नाही आहे. ती तुमच्या आतल्या मुलाची, मीन्स तुमच्या इनर चाइल्डची, आणि ती जुनी जखम आहे. तिला फक्त आता टच केलं गेलं, ती उचलली गेली आहे. मीन्स इट्स युअर इनर चाइल्ड्स वुंड बीइंग टच्ड. सो मे बी ॲज अ चाइल्ड यू फेल्ट अनहर्ड, अनसीन. म्हणजे कदाचित लहानपणी तुम्हाला कधी ऐकलं गेलं नाही किंवा पाहिलं गेलं नाही, इग्नोर केलं गेलं, तुमच्या गरजा पूर्ण झाल्या नाही असं. सो आता फक्त वेन समवन्स इग्नोर्स यू, इट रिॲक्टिव्हेटेड्स दॅट मेमरी. म्हणजे आज जर कोणी तुम्हाला दुर्लक्षित करत असेल, तेव्हा ती आठवण फक्त पुन्हा जागी होते. बट हिअर इज द पॉवर, यू कॅन क्लीन इट. हेच तुमचं सामर्थ्य आहे की तुम्ही ते स्वच्छ करू शकता, क्लीन करू शकता. सो माझ्यासोबत म्हणा, आय एम सॉरी लिटिल मी. म्हणजे मी स्वतःच्या इनर चाइल्डला बोलती आहे की आय एम सॉरी. माझ्या आतल्या लहान मुलीला किंवा मुलाला, आय एम सॉरी लिटिल मी, लहान घ्या मला, सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी फॉर इग्नोरिंग युअर युअर फीलिंग्स. तुझ्या भावना दुर्लक्षित केल्याबद्दल मला क्षमा कर. कुठे हिलिंगची आवश्यकता आहे हे दाखवल्याबद्दल थँक्यू. थँक्यू फॉर शोईंग मी वेअर हिलिंग इज नीडेड. आणि मी तुझ्यावर प्रेम करते किंवा करतो. आय लव्ह यू आणि यू आर सेफ नाव. तू सुरक्षित आहेस. बघा, एव्हरी ट्रिगर इज अ हिलिंग इन्व्हिटेशन. प्रत्येक त्रासदायक घटना जी तुमच्या लाईफमध्ये घडते आहे, ती हिलिंगची संधी आहे. त्याच्यातून शिकण्याची, काय घ्यायचं आहे ती संधी आहे. त्या आपल्या सोलसाठी ती अपॉर्च्युनिटी आहे. सो विल यू ॲक्सेप्ट इट? तुम्ही ती स्वीकारणार का ती अपॉर्च्युनिटी? सो फॉलो मी.